कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्ते आणि 100 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटानं जवाब दो किंवा चले जाओ हे आंदोलन केलं। या आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीसमोर ठिय्या मांडत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी हातात लक्षवेधी फलक धरत जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसर दणाणून गेला। या घोषणांच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला। आंदोलकांनी महानगरपालिकेच्या प्रशासक तसंच आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिलं। निवेदनामध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली। त्याबरोबरच कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली। या व्यतिरिक्त पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन नागरिक प्रतिनिधींना निमंत्रित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। संजय पवार, उपनेते शिवसेना उबाठा यांनी सांगितलं की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। या मागण्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज प्रशासन जे प्रमुख आहेत आणि उपायुक्त आहेत त्यांना जवाब दो या चले जाओ अशा पद्धतीने आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। गणपती बाप्पांचं हे आता 3रं वर्ष आम्ही आंदोलन करतोय। गणपती बाप्पा आमचे खड्ड्यात येतात आणि खड्ड्यातनं जात आहेत, हे दुर्दैव आहे। एकीकडे शासन मते हा महोत्सव करायचा आपल्याला गणपती बाप्पाचा, परंतु दुर्दैवानं कोल्हापुरातल्या रस्त्याची चाळण झालेली आहे। कोल्हापूरकरांना हैराण झालेत कोल्हापूरकर, आणि आज आमची क्षमता संपलेली आहे। आज अक्षरशः आम्ही घुसायचा प्रयत्न करतो, नेहमीप्रमाणे पोलिसांची दादागिरी आणि दडपशाहीमुळे आम्हाला आज जाऊ दिलं नाही। आमची इच्छा होती आयुक्ताच्या दारात बसायचं आणि आयुक्ताला सांगायचं काय झालं 100 कोटींचं, काय झालं, अनेक कोटी रुपये आले रस्त्यासाठी, त्याचं काय झालं, का रस्ते टिकत नाहीत, कुठं मोठा स्कॅम हा, म्हणून हा मोठा रस्त्याचा स्कॅम आहे म्हणून रस्ते टिकत नाहीत। रस्ते खराब झाले का परत पैसे काय मिळतात अधिकाऱ्यांना, आयुक्तांची जबाबदारी आहे। शासन तुमच्यावर लाखो रुपये खर्च करते, तुम्ही त्या मोबदल्यात आम्हाला काय दिलं कोल्हापूरकरांना हे आयुक्तांना चिंतन करणं गरजेचं आहे। चिंतन, का रस्ते चांगले मिळत नाहीत आम्हाला? जर 3 वर्षाची हमी असेल पेवर पद्धतीनं आणि हॉट मिक्सने 1 वर्षाची हमी असेल तर ती हमी कुठं जाती, का करत नाही ती? आणि जर हमीची वाढ तुम्ही बघताय का? दर्जेदार रस्ते करून घेण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे, पण तो कोल्हापूरकरांना अनेक विकारासमोर जात आहेत, अनेक अपघात होत आहेत, याला पूर्णपणे जबाबदार हे आयुक्त आहेत, प्रशासक आहेत। म्हणून जवाब दो या चले जाओची आम्ही घोषणा दिली आहे। धसका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा धसका आहे। समोर उत्तर देऊन देत ना, आमच्या का उत्तर देत नाहीत? दूध का दूध, पाणी का पाणी करू। चला, जेवढे आता 25 कोटी रस्ते केलेत, जेवढे कोट्यवधी रुपये रस्ते केलेत, आमच्यावर फिरून देत ना आयुक्त मॅडम, उपायुक्त फिरून देत, नगर आयुक्त फिरून देत आमच्या बरोबर, का त्या ठेकेदार कारवाई होत नाही? और लोकांचे 7-8 लाख लोक कोल्हापूर राहत आहेत, परत येत आहेत, अक्षरशः हैराण झाले, हाल झालेत लोकांचे। याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर प्रशासक आहे। पुढे भूमिका आता अनंत चतुर्वेदी आमची भूमिका तीव्र असणार, ह्याच्यापेक्षा तीव्र असणार आहे आमची। त्यांना सदासजी उत्तर घेता आम्ही गप बसणार नाही। जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारावर कारवाई करा, ब्लॅकलिस्ट करा, गुन्हे दाखल करा। 86 लाखाचा घोटाळा होतोय, बारके मासे लगेच बळी देतात, मोठ्या माशांचं काय झालं, का त्यांच्यावर कारवाई होत नाही? 86 लाख रुपयाचा घोटाळा झाला आणि तुम्ही कारवाई कुणावर केली? सर्वसामान्य छोट्या मोठ्या माशांवर। मोठ्या माशांचं काय झालं हे पण सांगणं गरजेचं आहे ना। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।